ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. कोणता यज्ञ श्रेष्ठ आहे? ओव्या आहेत 158 ते 164 आणि गीतेचा श्लोक आहे 33. भगवंतांनी आतापर्यंत 12 यज्ञांचे वर्णन केलं. त्या सर्व यज्ञात श्रेष्ठ यज्ञ कोणता ते आता सांगत आहेत. श्लोक 33. श्रेयान् द्रव्यमयात् यज्ञ ज्ञान यज्ञ परन्तपः सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे शत्रुतापना, द्रव्य साधनाने साध्य होणाऱ्या यज्ञांपेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. हे पार्था, सर्व प्रकारच्या सर्व कर्मांचा ज्ञानामध्ये अंतर्भाव होतो. अर्जुना, वेदू जयाचे मूळ, ते क्रिया विशेषे स्थूळ, जया नव्हाळी येचे फळ स्वर्ग सुख. अर्जुना, वेद ज्याचे मूळ आहे, म्हणजे ज्यात क्रियांचा विशेष खटाटोप आहे व ज्यापासून अपूर्व असे स्वर्ग सुखाचे फल प्राप्त होते, ते द्रव्यादी यागू कीर होती, परी ज्ञान यज्ञाची सरी न पवती, जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत, पण ताऱ्यांच्या तेजाचा डौल जसा सूर्य पुढे चालत नाही, तशी ज्ञान यज्ञाची सर त्यांना येत नाही. देखे परमात्म सुख निधान, साधावया योगी जन, जे न विसंपती अंजन उन्मेष नेत्री. पहा, परमात्म स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यामध्ये घालण्याला विसंबत नाहीत, जे धावत या कर्माची लाणी, नष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेली या धणी साधनाची, जे चालू कर्मांच्या समाप्तीचे ठिकाण आहे, जे कर्मातीत ज्ञानाची खाण आहे, आत्मसुखार्थ जे भुकेलेले आहेत, त्यांच्या साधनांची जे तृप्ती आहे, जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली, तर्काची दिठी गेली, जेने इंद्रिये विसरली विषय सांगू. ज्याच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी जाते, ज्याच्या योगाने इंद्रियांना विषयांचा विसर पडतो, मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलपण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. मनाचे मनपण नाहीसे होते, बोलाचा बोलकेपणा थांबतो, ज्यामध्ये ज्ञेय म्हणजे जाणावयाची वस्तू ब्रह्म प्रत्यक्ष सापडते. जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. ज्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते, विवेकाचा हावरेपणा खुंटतो आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता आपोआपच आत्मस्वरूप दिसते. यज्ञांचे जे विविध प्रकार वर्णिले आहेत, त्यात काही द्रव्यमय आहेत व काही ज्ञानमय आहेत. भगवंत म्हणतात की द्रव्याच्या सहाय्यानं करावयाच्या द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. तोच कल्याणकारक आहे, कारण सर्व धर्म कर्मांचे पर्यवसान ज्ञानामध्ये होत असते. जे द्रव्यमय यज्ञ केले जातात ते स्वर्ग, पुत्रप्राप्ती व इतर काही कामना धरून केले जातात. त्यामुळे असे यज्ञ इच्छित फळे उत्पन्न करतात आणि ती भोगण्यासाठी मनुष्याला वारंवार जन्मही घ्यावे लागतात. त्या कर्मांच्या कचाट्यातून मुक्तता होत नाही. या सर्व द्रव्यमय यज्ञामध्ये द्वैतबुद्धी असते व शेवटी मर्यादित, नाशिवंत अशा ऐहिक फलाची प्राप्ती होते. या द्रव्यमय यज्ञांपेक्षा संयम, स्वाध्याय, तप, प्राणायाम, योग हे ज्ञानप्राप्ती करून देणारे ज्ञानयज्ञ हे श्रेष्ठ आहेत. ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी असते. ते प्रकाशाप्रमाणे अज्ञानाचा ध्वंस करते. अज्ञानामुळे जे दुःख होते त्याची निवृत्ती ज्ञानामुळे होते व आनंद स्वरूपाची प्राप्ती होते. ज्ञानयज्ञामध्ये ज्ञानप्रकाशाने अहंकार नष्ट होऊन द्वैत भ्रमाचा निराश होतो व अहम ब्रह्मास्मीचा बोध होतो. ज्ञान झाल्यावर कर्ता वेगळेपणाने उरत नसल्यामुळे सर्व कर्मांची समाप्तीच ज्ञानामध्ये होते. ज्ञानामुळे संचित कर्मांचाही नाश होतो. त्यामुळे ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहेत असे भगवंत म्हणत आहेत. हे द्रव्ययज्ञ कसे आहेत याबाबत ज्ञानदेव म्हणतात की या द्रव्ययज्ञांचे मूळ वेद आहे, कारण ते वेदाने सांगितलेले आहेत आणि स्वर्गप्राप्ती हे त्यांचे फळ आहे.
स्वर्ग कामो यजेत, म्हणजे स्वर्गाची इच्छा करणाऱ्याने यज्ञ करावा, हे वचन प्रसिद्धच आहे. पण ताऱ्यांचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही, ते सूर्यापुढे फिके पडतात, तसेच ज्ञानयज्ञापुढे द्रव्य यज्ञ फिके पडतात. ज्ञानयज्ञाची महती गाताना ज्ञानदेव म्हणतात की ज्ञानयज्ञामुळे परमात्म सुखाचा ठेवा हस्तगत करता येतो. ज्ञानयज्ञ म्हणजे नैष्कर्म्य बोधाची खाण आहे. तेथे प्रवृत्ती थांबते, तर्क मावळतो, इंद्रियांना विषयांचा विसर पडतो, मनाचे मनपण जाते, बोलाचे बोलपण खुंटते आणि ज्ञेय जे ब्रह्म त्याची प्राप्ती होते. विवेक व वैराग्य उत्पन्न होतो आणि मुख्य म्हणजे जेथ न पाहता सहज भेटे आपण पे, आत्मस्वरूपाची सहजच प्राप्ती होते. अर्थातच परमात्म स्वरूपाचा लाभ ज्ञानयज्ञामुळे होत असल्यामुळे ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ आहे. आता यज्ञ प्रकरणातील काही महत्वाचे मुद्दे पाहूया. विविध प्रकारच्या प्रतिकरूप यज्ञांचे वर्णन करून सर्व जीवनच कसे यज्ञमय बनवता येईल याचा गीतेने विचार केलेला आहे. स्वधर्म हाच खरा यज्ञ आहे. स्वधर्माचरणाशिवाय कोणतेही कर्म यज्ञरूप होऊ शकत नाही. स्वधर्माचरण हे इंद्रिय सुखाकडे लक्ष ठेवून करायचे नाही. उलट सर्व कामनांच्या आहुती या स्वधर्म यज्ञात द्यावयाच्या आहेत. स्वधर्माचरण मीपणाचा भाव सोडून केवळ कर्तव्य म्हणून करावयाचे आहे. स्वधर्माचरण कर्तव्य बुद्धीने करत असता समभाव ठेवायचा आहे. जे सुख किंवा दुःख प्राप्त होईल ते यज्ञशेष समजून आनंदाने स्वीकारायचे आहे. असा हा स्वधर्म यज्ञ चित्तशुद्धी करून सर्व पापातून मुक्त करणारा आहे. चित्तशुद्ध झाले की परमात्म्याची प्राप्ती होते. पुढे भगवंत गुरूंची जीवनात काय आवश्यकता आहे ते स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.